नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय नायलॉन चिवडा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे शेंगदाणे घेतलेत. त्याच्यामध्ये मी मका पण तळून टाकणार आहे. काळे मनुके घेतले, थोडेसे बदाम घेतलेत, डाळ घेतले भाजलेली, मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेत. इथे मी चाट मसाला घेतलाय, हिंग घेतलाय, मीठ घेतलाय, पिठी साखर घेतले, जिरा घेतलाय, मोहरी घेतले. हा ना पोहे मी आहे ना नायलॉन पोहे घेतलेत. त्यात आपण पहिले थोडेसे भाजून घेऊया. कढई मी तापत ठेवले. जास्त भाजायचं नाही कारण काही कडकच असतं, पण थोडेसे भाजून घेऊया. कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजून घेऊया थोडं आपण. आता आपण पोहे भाजून घेऊया. जास्त नाही, थोडेसे गरम करायचे. हा चिवडा कसा आपण चहा बरोबर वगैरे खाऊ शकतो. खायला मस्त लागतो चहा बरोबर. आणि रोज आपण पोहे, शिरा, उपमा बनवतो. कंटाळा येतो ना, म्हणून कधीतरी असा चिवडा घरी बनवून ठेवायचा, म्हणजे केव्हा पण चहा बरोबर खायला मस्त वाटतं. असा हलका हलका आता भाजून घेऊया आपण. हे बघा, असं चिवडा भाजून घेऊया. हे काय कडक असतोय बघा. अजून थोडासा गरम करून घेऊया. भाजायचं म्हणजे थोडं गरमच करायचं, जास्त काही हे नाही, कारण हे कडकच पोहे असतात. तर आपल्याला थोडंसं असे गरम करून घ्यायचंय. आता मी सगळे पोहे भाजून घेतो, मग दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे पोहे आपले भाजून झाले. हे बघा, तुम्हाला दाखवते, आवाज येतो. असे भाजून घ्यायचे, जास्त नाही, थोडेसे भाजून घ्यायचे. आता आपण आहे ना तेल तापत ठेवलंय. आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊया, शेंगदाणे वगैरे. आता आपला तेल तापलंय. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे चांगले तळूया आपण, लालसर होईपर्यंत जरा. आता आपले शेंगदाणे तळून झालेत, असे मस्त लालसर करायचे. आता आपण ह्याच्यावरच पोह्यांवरती टाकून घेऊया. आता आपण डाळ तळून घेऊया. ती ह्याच्यातच अशी तळायची आपण, कारण का डाळ सगळीकडे अशी पसरते ना, मग ते आपल्याला तळता येत नाही. म्हणून आपण चाळणीमध्येच घेऊन ह्याच्यात तळून घ्यायची. आपले डाळ पण तळून झाले चांगले. तर आपण त्याच्यात टाकून देऊया. आता आपण खोबरं तसंच तळून घेऊया. खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं खोबरं टाकू शकता. मला मी कमीच टाकले. खोबरं पण चांगलं लाल भाजून घ्यायचं असं. खोबरा पण आपला मस्त लाल भाजलाय. तो पण आपण काढून घेऊया. आता आपण बदाम पण तळून घेऊया असंच. तुमच्याकडे काजू असले तर काजू पण टाकू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी बदामच घेतलेत. हे पण असे लाल झालेत. हे पण आपण काढून घेऊ.
आता आपण मनुके तळून घेऊया. मनुके पण आपले तळून झालेत. आता आपण मका तळून घेऊया. आता आपण थोडा थोडा करून असंच मका तळून घ्यायचा. आपला मका पण फ्राय करून झालाय. आता आपण आहे ना कढीपत्ता तळून घेऊया. कढीपत्ता तळताना थोडा लांबच व्हायचा, तेल उडतो. चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कढीपत्ता. कढीपत्ता पण तळून झालाय. आता आपण आहे ना थोडं पॅन मध्ये तेल काढलं, कारण काय मिरच्या तळून काढल्याने का सगळ्या बिया त्या तेलामध्ये जातात, म्हणून एका बाजूला थोडंसं तेल घेतले का पॅन मध्ये आणि त्याच्यात आपण मिरच्या फ्राय करून घेऊया. मिरच्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या, तळून घ्यायचं चांगल्या. आता आपल्या मिरच्या पण फ्राय होत आल्यात. आता आपण ते पण काढून घेऊया. आता आपल्याला ह्या तेलामध्ये मोहरी जिरा टाकून घेऊया. तो पण चांगला भाजून घेऊ. त्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया. मोहरी पण चांगले भाजून घ्यायची, तळून घ्यायची म्हणजे. आता इथे आपण तेलाची फोडणी, आपला जिरा मोहरी चांगला लाल झालाय. आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडासा चाट मसाला टाकायचा. चाट मसाला टाकला ना की जरा चव येते. आता आपण चांगलं त्याला मिक्स करून घेऊया. तुम्हाला मिक्स करून केल्यावरती तुम्हाला दाखवते कसा चिवडा बनतो मस्तपैकी. आता आपला चिवडा तयार झालाय. हा नायलॉन पोह्याचा चिवडा तयार झालाय.
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा चिवडा तुम्ही घरी करून बघा.